नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील अखेरचे पर्व एक विश्लेषण या प्रकरणातील मी केलेल्या 5 भागापैकी दुसरा भाग वाचतो आहे. 3. व्यासांच्या महाभारतातील दुर्योधनाचे वर्णन असे आहे. जन्म होताच त्याच्या रडण्याचा शब्द गाढवाच्या ओरडण्याप्रमाणे निघाला. त्याबरोबर गाढवे, गिधाडे, कोल्हेही आणि कावळेही सर्वच ओरडू लागले. वादळे सुटली आणि दाही दिशांचा दाह होऊ लागला. सर्व दिशांस क्रूर व हिंस्त्र पशु गर्जना करू लागले आणि अपशकुनी कोल्हे ओरडू लागले. असे सर्व बाजूंनी भयंकर अपशकुन झालेले पाहून ते सर्व ब्राह्मण आणि महाज्ञानी विदुर धृतराष्ट्राला म्हणाले, हे राजा, हा वडील मुलगा जन्माला आल्याबरोबर हे असे भयंकर अपशकुन झाले आहेत. त्यावरून हा तुझा मुलगा कुलक्षय करणारा निपजेल हे उघड आहे. दुर्योधनाचे पाशवी व्यक्तिमत्व व्यासांनी त्याच्या जन्माबरोबर असे धिक्कारलेले म्हणून आपणही धिक्कारलेले. पण राजीवचा दुर्योधन त्याच्या जन्मतःच लाभलेल्या त्या आदिमतेवर तुष्ट आहे आणि त्याचे आदिमतेचे समर्थन तुमच्या आमच्यातील आदिमतेकडून संवादी प्रतिसाद घेणारे हे येथील विलक्षण. दुर्योधन, मला कसलीच रुजवात करायची नाही. मी तुझ्यावर खुश आहे व्यासा. तू मला दिलदार केलेस म्हणून नव्हे, तू मला राजविंडा बनवलंस म्हणून नव्हे, तू मला शक्तिमान निर्मिलेस म्हणून नव्हे, तर तू मला स्वतःवर नितांत निखळ निस्सीम प्रेम करायला लावलंस म्हणून. मी जेवढा चांगला तेवढाच वाईट आहे आणि ह्याचा मला अभिमान आहे. मी दुर्योधन आहे. माझा मी तृप्त आहे. मला मी आवडेन असाच तू मला भनवला आहेस व्यासा. कर्णाला मी सन्मानिलं ते माझ्या मैत्रीसाठी. पांचालीला भर सभेत फरफटवून माझी उघडी मांडी दाखवली ती माझ्या पौरुषासाठी. युद्ध आरंभलं ते माझ्या मानासाठी. बापाच्या आंधळेपणाचं दुःख त्याच्यापेक्षा मीच वाहिलं आणि द्रौपदीशी रथण्याची इच्छा तर करतच नाही मी नाकबूल. तो सणासणी देह गच्चावा आणि आपली रग त्यात जिरवून त्या डोळ्यातल्या, नखातला, ओठातला अंगार आणि ओटीपोटातला, मांड्यातला, टाचेतला उद्दामपणा थोडा बळकवावा. त्यानंतर दुर्योधनाचा युधिष्ठिराबरोबरचा जो तिरकस संवाद आहे त्यात त्याला बोलता बोलता आदिम ग्राम्य पातळीवरून अलगद काव्यात्म पातळीवर नेले जाते. दुर्योधन, ज्या स्त्रीच्या प्रतिष्ठेसाठी, मानासाठी हे साहस तू करू पाहतोस तिचं वर्णन तर करशील. युधिष्ठिर, श्यामला, सुकेशा, कमलनयना, पांचाली. दुर्योधन, सुकेशा म्हणालास, सुजघना म्हणायला लाजलास की विसरलास? आणि हे वर्णन तर कुणीही करेल. युधिष्ठिर, म्हणजे? दुर्योधन, तिच्या डाव्या पायाच्या करंगळीवर एक टप्पोरा तीळ आहे. ती खूण सांगायला हवी होतीस तू. युधिष्ठिर, माझ्या नाही कधी लक्षात आलं. दुर्योधन, तेच. आणि तू तिच्या प्रतिष्ठेसाठी युद्ध खेळणार? शपथ तर मीच माझ्याशी खेळायला हवं होतं. 4. मूळ महाभारतातील व्यासकृत गांधारी केवढी ग्लोरीफाईड आहे. तिने एक वस्त्र घेऊन त्याच्या बऱ्याच घड्या घालून आपले डोळे बांधून टाकले, कारण ती पडली महापतिव्रता.
त्या नवऱ्याला पाहून त्याच्याबद्दल विपरीत काही मनात येऊ नये असा तिने विचार ठरवला. या सुलक्षणी गांधारीने आपली चाल, रीत, वागणूक वगैरे गोष्टींना कुरुकुलातील सर्व माणसांना संतुष्ट केले. त्या गांधारीने सर्वांना सुख देऊन परपुरुषाविषयी कधी मनात सुद्धा इच्छा केली नाही. अशी गांधारी इथे व्यासांना सांगते, गांधारी, अहो, तुमचं जरा चुकलंच. डोळे नसताना मी पाहत होते. डोळे बंद झाले तरी इंद्रियांची सारीच देवाणघेवाण बंद झाली नाही. हे आवर्जून सांगितलं नाहीत तुम्ही. आपण जीवन परांमुख नव्हतो. रूपाखेरीज सर्व संवेदनांनी जीवन भोगत होतो हे ती इथे आवर्जून सांगते. दुर्योधनाच्या शरीरभरचा पिवळ्या धमक रानचाफ्याचा उग्रगंध, कुंतीच्या शरीराचा नाजूक मुलायम स्पर्श, पण तिच्या हाताचे राठपण, विदुराच्या आवाजातील घनगंभीरता, स्वतःच्याच अश्रूंची तिखट चव, हे सर्व संवेदनांचे अंतर्बाह्य जीवन ती भोगत होती. एकवस्त्रा द्रौपदीचा टाहो, युधिष्ठिरांची नखे जाळणाऱ्या तिच्या नजरेचा चटका, वणव्यात जळणाऱ्या पिंपळ पानाचा वास आणि कृष्णाच्या कपाळाचे चुंबन सारे तिने अनुभवले होते. म्हणून ती म्हणते, मी भोगलेल्या अनुभवल्यापेक्षा मी भोगायचं, अनुभवायचं नाकारलेल्या भोवतीच तुम्ही घुटमळलात. तुम्हाला उभी करायची होती केवळ एक साध्वी, सती, महापतिव्रता. एका साध्या सुध्या स्त्रीमध्ये तुम्हाला रसच नव्हता. एकदम उदात्त, उंच, महान, विशाल करून टाकलीत मला. मी दुःखात पहिली, मी विरहात पहिली, मी बलिदानात पहिली. व्यास, त्याला काही इलाज होता का माते? गांधारी, अहो, गांधारीच म्हणा. आणि काय आहे, माझ्या लक्षात आलं आहे की हे असं उलट तुम्हाला येऊन काही विचारण्यात तथ्य नाही हो. काय जमलं तर करायचं आमच्या सारख्यांनी. तुम्हाला पुरून उरू जेव्हा आम्ही, तेव्हा थोडी तरी मनमानी करूच. काय करते ती मनमानी? उत्तरा जेव्हा महाभारतीय चरणरेषांच्या बाहेर पडून या तिच्या मोठ्या बाईंना भेटायला येते, तेव्हा तिला दिसते अपूर्व. पाठच्या चौथऱ्यावर दिवे लागलेले आणि गांधारी डोळ्यांवरील पट्टी सोडून ती समोर ठेवून तिच्याकडे बघत बसलेली. उत्तरा, बाई? गांधारी, मीच. काढून ठेवली ही पट्टी जराशी. गांधारी म्हणजे पट्टी आणि पट्टी म्हणजे गांधारी. कंटाळा आला. उत्तरा, छान आहेत बाई तुमचे डोळे. गांधारी, परत तेच. पट्टी काढली तरी लक्ष तिथेच. अगं, आता तरी नुसतंच पहा माझ्याकडे, एक माणूस म्हणून. माझी पावलं बघ, तुझी बघू. दोघी वस्त्र किंचित वर घेऊन एकमेकींची पावले निहाळतात. गांधारी, बघ, सारखाच आहे ना गुलाबी रंग. आता माझी जरा वाडगळ आहेत, पण ह्या सुरकुत्या उमटण्यापूर्वी अशी नाजूकच होती मी तुझ्या एवढी असताना. आणि मग उत्तरा मोठ्या बाईंच्या अशा सहवासात रंगात येते आणि मुक्त उन्हाळ्याच्या आणि पायांच्या तळव्यांना मेहंदी लावण्याच्या स्वप्नातल्या गोष्टी करते. तशी गांधारी उत्तरेच्या लाल मेहंदीच्या तरुण स्वप्नात अशी बुडून जाते. गांधारी, अगं बाई, मग उन्हाळ हो, उन्हाळ. आणि हे बघ, मेहंदी लावायला घेशील ना, तेव्हा थोडी उरव आणि मला पाठवून दे. माझ्या पायांच्या तळव्यांना अगं मेहंदी लागलीच नाही बघ कधी. अशी ही इथली राजीवची जीवनोत्सुक, सौंदर्यलोलूप गांधारी
तिच्या रूपाला झालेल्या कारुण्याच्या हलक्याशा स्पर्शाने अधिकच चैतन्यमयी वाटणार. आठवते अशा वेळी अशीच कृष्णापाशी स्वतःला उलगडणारी सौंदर्य रंगात भिजून गेलेली भैरप्पांची पर्वमधील गांधारी. माझा तो गांधार देश, सुंदर टेकड्या, सगळ्या ऋतूत हिरवीगार राहणारी ती झाडं, ते निळेभोर आकाश, प्रत्येक ऋतूत रंगीत फुलांनी डवरणारी झाडं, अनवेली, ते गोड रुचकर पाणी, वनातली ती मधुर फळं, उन्हाचा ताप नसलेली आल्हाददायक हवा. कृष्णा, इतका सुंदर देश दुसरा कुठला आहे रे? कृष्णा, मी किती रूपवती होते ठाऊक आहे? आमच्या डोंगरातल्या स्वच्छ स्थिर पाण्यात स्वतःचा निष्कलंक देह पाहून अभिमानानं फुलून फुलून येत होते मी. मैत्रिणी माझ्या रूपावर स्वप्नाच्या कथा रचत होत्या. 5. व्यासांच्या महाभारतातील उत्तरा ही विराट कन्या, बृहन्नलेची नर्तन शिष्य, अभिमन्यूची विधवा आणि परीक्षिताची माता असे या दुय्यम व्यक्तिमत्वाबद्दलचे आपले दुर्लक्षित स्मरण. पण तिथलेच तिचे पहिले सूचक दर्शन आपल्या गावीही नसते. ते असे आहे. विराट कन्या उत्तरा नृत्यशालेमध्ये बृहन्नटेकडे गेली. त्यावेळी जणू काय मेघाकडे विद्युल्लता जात आहे असे भासले. तिची दंतपंक्ती मनोहर होती. तिच्या मांड्या एकमेकीस लागलेल्या होत्या. तिच्या कटीमध्ये तर फारच मोहकता होती. अशी ती वरांगना अर्जुनाकडे गेली त्यावेळी जणू काय नागवधू नागाकडेच मोठ्या उत्साहाने गमन करीत आहे असं वाटलं. या तिच्या महाभारतीय वर्णनातून अर्जुनाची आणखी एक उलुपी, आणखी एक चित्रांगदा असे उत्तरा अर्जुनाचे भविष्य नाते स्पष्टपणे सूचित होते. अगदी शरीर सहितचे हे प्रियकर प्रेयसीचे सूचित झालेले नाते राजीवने पकडले आणि साऱ्या भावभावनांसहित फुलवले. ही उत्तरा व्यासांना जाब विचारत आहे. उत्तरा, अंबेने भीष्माला विचारला तसं जाब तुम्हाला विचारायला मी आले आहे. माझंही दुःख आहे, तितकंच मोठं, तितकंच खोल, तितकंच प्रांजळ. तुम्हीच ते प्रसवलं. नाही, सुप्रसिद्ध अभिमन्यूबद्दल बोलत नाही आहे मी तुमच्या बुरसट मूल्यापायी तुम्ही मला माझ्या प्रेमिकाच्या मुलाच्या गळ्यात बांधलं. तुम्ही सांगण्यापूर्वीच मला कळलं होतं तो कोण होता ते. तो कोण होता ते नव्हतं कळलं, पण तो होता हे मात्र कळलं होतं. आणि मग तिच्या भावनांचा हा असा काव्यात्मक आविष्कार. उत्तरा, मुद्रा शिकवताना हाताच्या स्पर्शानं तुमच्या शब्दांआधीच मला ही वार्ता कळली होती. शमीचा वृक्ष लांब गावाबाहेर अंग चोरून उभा होता. ते माझ्या नृत्यघरात तो सरसावून मोहरला होता. हे कदाचित त्याला नसेल कळलं, पण मला कळलं होतं. या विद्युल्लतेने ह्या मेघाला बिलगायचं नाही, या नागवधूनं ह्या नागाला विळखायचं नाही का? हे असं वर्णन तुम्हीच ना केलं. मग तुम्ही ज्या अर्थी हे असं वर्णिलं त्या अर्थी तुम्हाला सारं ठाऊक होतं. तरीही तुम्ही निष्ठुरपणे वागून मला दुःखी केलं ते केलं. वर ते दुःख उजळ माथ्यानं मिरवूनही नाही दिलं. ते पदराड लपवलं, शालीनं ते गुरफटवलं ते. अशी ही दुय्यम उत्तरा नृत्यघरातला मोहरलेला सारा भूतकाळ पोटातच ठेवते आणि त्याची आणि त्याच्या कुरुकुलाची सून म्हणून जन्मभर वावरते. पण तिची पदराडची शालीनता इथे वेगळ्याच अल्लड रूपात मुक्त गांधारीच्या रंगलेल्या सहवासात प्रकटते.
उत्तरा. व्यासांना. तुमच्या बंदिशीच्या बाहेर पडलेच आहे, तर जरा मोठ्या बाईंना भेटून येते. दोघी सासवा सुना तशा आजे सासवा सुना. व्यासांच्या बंदिशीच्या बाहेर पडलेल्या. गांधारीने डोळ्यावरली पट्टी काढलेली. उत्तरा सासूच्या छान डोळ्यात बुडून गेलेली. दोघी एकमेकींच्या नाजूक पावलांच्या गुलाबी सौंदर्यात भिजून गेलेल्या. आणि त्या सौंदर्यामधील उत्तरा एकदम जणू त्या मोठ्या बाईंच्या कुशीत चिंचावळे खाणाऱ्या चिमुरड्या परकरी पोरीसारखी शिरते आणि अल्लड स्वप्नात रंगते. उत्तरा. मला की नाही अजून उन्हाळावंसं वाटतं हो. गांधारी. मग उन्हाळेनास. पण उन्हाळणार म्हणजे काय करणार ग? उत्तरा. की नाही झोपाळ्यावर बसणार, केस मोकळे सोडून, आणि खूप उंच उंच झोके घेणार, आणि अंगणात बसून रोज एक कच्च डाळिंब खाणार, आणि ना फक्त पायांच्या तळव्यांना मेहंदी लावणार. राजीवच्या अखेरचे पर्वतील ही अशी माणसे. त्यांच्याबद्दलचे हे सारे प्रसंग कुठल्या पर्वातले? प्रक्षिप्त, अतिप्रक्षिप्त. पण शक्यता मुळात आहेतच ना बीजरूपाने. एखाद्या कलावंताला वाटले फुलवावे. राजीवच्या अखेरचे पर्वनेच दिलेली ही उत्तरे. दुर्गाबाई सांगून गेल्या आहेत. व्यासांच्या धर्मवंगुठीत कलेचा विशेष हाच की ती लेण्यातल्या शिल्पाप्रमाणे ज्याला जसे बघण्याची इच्छा असेल, ज्याची जशी पात्रता असेल, तसे त्याला अनुकूल असे आंतरिक विश्व प्रेक्षकात, वाचकात, श्रोत्यात खुले करते. धन्यवाद.